नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांची कामं प्रामुख्यानं असतात ती सिटी सर्व्हे म्हणजे नगर भूमापन असेल, महापालिकेतला पाणीपुरवठा विभाग असेल, महापालिकेतला घरपट्टी विभाग असेल, महापालिकेतला नगररचना विभाग असेल, शासनाचं सेतू कार्यालय आहे, त्यानंतर दस्त नोंदणी शासनाचं कार्यालय आहे, रेशन विभाग आहे म्हणजे रेशन कार्ड मिळतं किंवा जिथं कार्ड नोंदवलं जातं तो विभाग आहे. असे अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आहेत की जिथं सर्वसामान्य माणसाचा रोजचा राबता असतो. रोज त्याची तिथं जायला त्याची गरज पडते आणि अशी अनेक कामं त्याला तिथं घेऊन जावं लागतं. मग त्याशिवाय मग इतर काही खाती आहेत त्यामध्ये सुद्धा सातत्यानं जायला लागतं. पोलीस खात्यामध्ये जायला लागतं, महसूल खात्यात जायला लागतं, कलेक्टर ऑफिसला म्हणजे सतत जावं लागतं. या सगळ्या ठिकाणी नागरिकांना येणारा अनुभव काही फारसा चांगला नाही. किंबहुना तो वाईटच आहे. अनेक ठिकाणी अपवाद वगळता अन्य ठिकाणी आपल्याला नागरिकांना त्रास होतानाच दिसतो. आणि त्यामुळं ह्याबद्दलची तक्रार कुणाकडे करायची? वरिष्ठांकडे तक्रार केली तर जे स्थानिक पातळीवरचे अधिकारी किंवा कर्मचारी असतात ते आणखीनच दिरंगाई करतात कामामध्ये. त्यांच्या पुढंच जाऊन गाऱ्हाणं मांडायचं तर ते काही दाद घेत नाहीत. अशी सर्वसामान्य नागरिकाची अवस्था झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तारूढ झालं. त्याला सुद्धा आता जवळजवळ पावणे 2 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्याच्या आधी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार होतं. लोकांच्या अपेक्षा अशा आहेत की या सरकारच्या एकूण कामकाजामध्ये खूप सुधारणा झाली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला त्यातनं दिलासा मिळाला पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आहे. परंतु तसा अनुभव येत नाही. उलट विपरीत अनुभव लोकांना येतो. खुद्द भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे यांना स्वतःला सिटी सर्व्हेच्या ऑफिसमध्ये तसा अनुभव आला. ते एका अशाच कामासाठी तिथं त्यांना जायची वेळ आली कारण त्यांनी वारंवार त्याबाबतचा फॉलोअप घेतला होता की ते कुणाचं तरी एक मालमत्ता नोंदवायची होती या संदर्भामध्ये. वारंवार त्यांनी फॉलोअप घेतला, वारंवार फोनवरनं सूचना दिल्या, प्रत्यक्षात निरोप पाठवले, परंतु काही काम होत नव्हतं. शेवटी स्वतःच मकरंद भाऊ मिरजेच्या सिटी सर्व्हेच्याच म्हणजे नगर भूमापनच्या कार्यालयात पोहोचले आणि तिथं जाऊन त्यांनी एकूण सगळी झाडाझडती घेतली. तिथला एक सगळा कारभार, तिथली एकूण सगळी अनुपस्थिती, वीजच नाही आहे किंवा आणखी काही अडचणी अशा अनेक त्यांना सांगण्यात आल्या. आता त्यामुळं एक मात्र झालं की मिरजेच्या त्या नगर भूमापन खात्यामध्ये किंवा विभागामध्ये त्या शाखेमध्ये बऱ्यापैकी जागृती आली असं दिसायला लागलेलं आहे. कारण खुद्द तिथल्या अधिकाऱ्यांनीच मकरंद भाऊंना नंतर फोन करून सांगितलं की आम्ही तातडीनं सुधारणा करतोय. नागरिकांच्या तक्रारी असतील त्या तक्रारी सुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. कारण मकरंद भाऊ जेव्हा त्या कार्यालयात गेले तेव्हा साहजिकच अनेक नागरिक तिथं होते. त्यांनी त्या स्वरूपाच्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. आता एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, मकरंद भाऊ देशपांडे हे भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आहेत. म्हणजे अगदी राज्य पातळीवर सुद्धा ते काम करतात. एवढंच नव्हे तर अगदी पंतप्रधानांपर्यंत सुद्धा काही माहिती पुरवणं किंवा माहिती पाठवणं अशा स्वरूपाचं काम सुद्धा त्यांच्याकडे असतं. मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री यांच्याबरोबर तर त्यांचा सतत संपर्क असतो. असे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यांनी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा जर त्यांचं काम होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकाची काय अवस्था होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि त्याचा परिणाम आता मकरंद भाऊ तिथं गेल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं एकूण सगळा प्रकार काय चाललेला आहे तो. त्यांनी या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा केली आहे आणि आता पालकमंत्र्यांसुद्धा त्यांनी असं सांगितलंय की वेगवेगळ्या विभागांचे जे प्रमुख अधिकारी आहेत यांच्या सुद्धा पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या पाहिजेत आणि त्यांना सुद्धा सूचना केल्या पाहिजेत. सगळ्यात प्रमुख गोष्ट असं म्हणजे दिरंगाई होता कामा नये. जी रीतसर कामं आहेत नागरिकांची, अधिकृत कामं आहेत, कायदेशीर कामं आहेत, त्या बाबतीत अजिबात दिरंगाई होता कामा नये आणि नागरिकांना हेलपाटे घालायला लागता कामा नये. मकरंद भाऊ देशपांडे यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की यापुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची जी एकूण सगळी यंत्रणा आहे पक्षाची, ही सुद्धा कार्यरत करण्याची गरज आहे. आणि त्यांनी त्या दिशेनं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे सगळे तालुका प्रमुख आहेत, तालुक्याचे अध्यक्ष आहेत,
मंडल अध्यक्ष आहेत, त्या वॉर्ड समिती आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत. यांना सुद्धा अशा सूचना आता ते देणार आहेत, की त्यांनी सुद्धा नागरिकांची कामं व्हावीत या अशा वेगवेगळ्या विभागातून. अगदी महापालिका असेल, नगरपालिका आहे, तहसीलदार ऑफिस आहे, सिटी सर्व्हे विभाग आहे, दस्त नोंदणी विभाग आहे, मुद्रांक शुल्क विभाग आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे, आरोग्य केंद्र आहेत. अशा सगळीकडे कार्यकर्त्यांचा वावर वाढला पाहिजे आणि तो वावर त्या अधिकाऱ्यांना त्रास देण्याकरता म्हणून नव्हे, नागरिकांचा जो त्रास होतोय तो दूर करण्याकरता कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, भारतीय जनता पक्षाचा वावर वाढला पाहिजे. तिथं त्यांनी सातत्यानं लोकांच्या तक्रारी मांडल्या पाहिजेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असाही मकरंद भाऊचा मनसुबा आहे. तसं त्यांनी केलं तर खूपच नागरिक त्यांना धन्यवाद देतील, यात काही शंका नाही. आपल्याला माहित आहे की पक्षाची यंत्रणा जर अतिशय कार्यक्षम असेल आणि पक्षाची यंत्रणा जर त्या सरकारच्या मागे उभी असेल आणि सामान्य नागरिकाच्या मागे उभी असेल तर नागरिकांना अधिक दिलासा मिळतो. सरकारमध्ये काही बदल झालाय याची एक जाणीव नागरिकांना होती. आपल्याला फार पूर्वीची गोष्ट सांगतो मी, म्हणजे जेव्हा काँग्रेस पक्षाचं सरकार सतत सगळीकडे असायचं, केंद्रात असायचं, राज्यात असायचं, त्यावेळेला काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचा सरकारवरती खरोखरच वचक असायचा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे पदाधिकारी स्थानिक पातळीवरचे सुद्धा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करायचे. जसजसं काँग्रेस पक्षाची हे कामातल्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा रस कमी होत गेला, त्यांचं लक्ष कमी होत गेलं त्यातलं आणि केवळ पदं मिळवणं, सत्ता मिळवणं आणि सत्तेचं राजकारण करणं यातच जसा काँग्रेस पक्ष गुरफटत गेला तसा काँग्रेस पक्ष सत्तेपासून बाजूला गेला. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या घटक पक्षांवर सुद्धा ही वेळ यायला काही वेळ लागणार नाही फारसा. त्यांनी पक्षाच्या पातळीवर सुद्धा सरकारी कामकाज ह्याच्यावरचं लक्ष ठेवणं, याचा अर्थ सरकारी कामकाजावरती तुम्ही दहशत गाजवणं नव्हे किंवा सरकारच्या कर्मचारी आणि यांना वेठीला धरणं नव्हे. नागरिकांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्य नागरिक, आता सांगलीसारखं आपण जर पाहिलं, नगर भूमापन विभाग आहे महापालिकेतला, त्याचं काय काम चालतं, नगररचना विभाग, त्याच्यामध्ये जाऊन पाहायला पाहिजे. तिथं घरपट्टीचा विभाग आहे, दाखले मिळण्याचा विभाग आहे, जन्ममृत्यूचे दाखले मिळण्याचा विभाग आहे, पाणी पुरवठा, पाण्याचा शुद्ध पुरवठा होत नाही, पुरेसा पुरवठा होत नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी अनेक कामं आहेत. सेतू कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांनी बघायला पाहिजे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन चौकशी केली पाहिजे, ते करत नाहीत. गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची यंत्रणा अतिशय सक्षम आहे. भारतीय जनता पक्षाचं गेल्या जवळजवळ 30 वर्ष, 25, 26, 27 वर्ष तरी असेल, म्हणजे 30 वर्षच खरं म्हणजे, गुजरातमध्ये सलग सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं आणि मध्य प्रदेशातही तशीच परिस्थिती आहे. ते कशामुळं येते सरकार? केवळ काही राजकीय, काही त्यांचे राजकारण चांगलं आहे किंवा चाणक्य नीती आहे, केवळ ह्याच्यामुळं नव्हे, सर्वसामान्य लोकांना या सरकारकडून दिलासा मिळतो आणि त्यासाठी पक्षाची यंत्रणा सातत्यानं काम करते. गुजरातमध्ये तर हा वारंवार अनुभव येतो. पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सरचिटणीस, चिटणीस, हे सगळे मंडल अधिकारी हे सगळे काम करत असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच पद्धतीचं काम होण्याची गरज आहे. मकरंद भाऊनी, मी तर असं म्हणेन की ते त्या सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये गेले, त्या नगर भूमापन विभागात गेले आणि त्यांनी तिथं झाडाझडती घेतली. एक प्रकारे त्यांनी मर्मावरच बोट ठेवलेलं आहे आणि आता यापुढं भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय पातळीवरचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, तसंच प्रत्यक्ष सत्तेत असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे, महायुतीचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी काम करण्याची गरज आहे. नगरसेवकांचा तर सतत फिरते राहिलं पाहिजे, वॉर्डामध्ये काय समस्या आहेत लोकांना भेटलं पाहिजे सतत. आता ही महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक कुणाला फारसे भेटलेत असं मला वाटत नाही. आज अशी सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात स्थिती आहे. बाकीच्या नगरपालिकात काय आपल्याला माहित नाही, परंतु ही अशी परिस्थिती आहे. तर जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, नगरपालिकेचे नगरपंचायतीचे नगरसेवक असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, ह्यांनी लोकांची कामं करायकरता पुढाकार घेतला पाहिजे. मकरंद भाऊ देशपांडे यांच्या निमित्तानं, त्यांच्या त्या भेटीच्या निमित्तानं या विषयाला वाचा फुटली आहे. एक प्रकारे गती मिळेल अशी अपेक्षा आहे. पाहूया नेमकं काय होतं ते. आमचं हे रागरंग.com ही जी वाहिनी आहे, ही जी YouTube वाहिनी आहे, ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.